आता यावेळेस कसं झालं होतं, म्हणजे साऊथ मुंबईचं फार इंटरेस्टिंग आहे. दक्षिण मुंबईमध्ये शिवसेनेची ओरिजिनल चॉईस होते राहुल नार्वेकर. पण त्यावेळेस दक्षिण मुंबई हा मतदारसंघ काँग्रेसचा गड समजला जायचा, आणि खास करून देवरा फॅमिलीचा. असं वाटायचं की देवरा फॅमिलीना म्हणजे त्यांना त्यांना डिफीट करणं फार कठीण आहे, सलग ते तिकडनं निवडून येत आहेत. तर त्यावेळेस राहुल नार्वेकरांना वाटलं की अरे हे आपल्याला मुद्दामून ढकलणं चालू आहे याच्यामध्ये, की त्यांना तयारी करायला सांगितली जाते, पण तिकडनं कसं काय शिवसेनेचा माणूस निवडून येणार म्हणून. आणि त्यांनी त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये उलटी घेतली. राष्ट्रवादीमध्ये विधान परिषदेतून त्यांना सीट मिळाली. 14ची गोष्ट करतोय मी. 2019 मध्ये माझी माहिती अशी आहे की त्यावेळेस आदित्य ठाकरेंचं आणि मिलिंद देवरा यांचं बोलणं सुरू होतं, आणि त्यांना संधी मिळेल असं वाटत होतं की शिवसेनेकडनं. त्याही वेळेस राहुल गांधींचं इंटरव्हेन्शन आलं, आणि त्याच्यामुळे ते गेले नाहीत ह्याच्यामध्ये, शिवसेनेबरोबर गेले नाहीत. आज शेवटी आपण बघतोय की ते त्या ठिकाणी चाललेत. आता टू आन्सर टू युअर क्वेश्चन, दक्षिण मुंबई मतदारसंघाची रचना जी आहे ना ती फार इंटरेस्टिंग आहे. तिकडे शिवसेनेचे 3 विधानसभा मतदारसंघ, म्हणजे शिवसेनेचे आमदार आहेत त्या ठिकाणी. स्वतः आदित्य ठाकरे वरळीमधनं. कॉस्मोपॉलिटन एरिया, एक हायराईज बिल्डिंग मधला एरिया, अफ्लुएंट लोक इथे राहतात जिथे मिलिंद देवरांचा रीच आहे. दुसऱ्या बाजूला हार्डकोर मराठी, चाळी आणि या सगळ्या असलेला भाग आहे वरळी मतदारसंघ. दुसरा मतदारसंघ येतो शिवडी, की जिथे जो शिवसेनेचा गड आहे, तिकडे लालबाग, परळ आणि हा सगळा भाग येतो. त्याच्यामुळे तिथे शिवसेनेची मतं, पण तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात गुजराती कम्युनिटीने जे टॉवर्स झालेत त्याच्यामध्ये ते आपल्याला दिसतात. मधल्या मधल्या काळामध्ये आपल्याला व्हेज नॉन व्हेज वाले वाद त्या ठिकाणी बघायला मिळतात. नंतर माझगाव सारखा भाग तिकडे, की जिथे मराठी मतदार मोठ्या प्रमाणात, बाळा नांदगावकर ती कॉन्स्टिट्युन्सी एकेकाळी रिप्रेझेंट करायची, आता भायखळा कॉन्स्टिट्युन्सी आहे, तिकडच्या यामिनी जाधव या शिंदे गटाबरोबर आहेत. पण त्याच्यानंतर आपण बघितलं तर मोहम्मद अली रोड, उमरखाडी, हा सगळा जो भाग आहे हा हेविली, डोंगरी, हा सगळा जो भाग आहे हा हेविली मुस्लिम पॉप्युलेटेड भाग आहे, जो काँग्रेसचा कोर मतदार मिलिंद देवरांचा नेहमी राहिलेला आहे. आणि आपण थोडं त्या बाजूला गेलो तर गिरगाव, आणि त्याच्यानंतर मलबार हिल अगेन अफ्लुएंट कॉन्स्टिट्युन्सी, की जिकडे हाय राईज बिल्डिंग आणि या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. त्यामुळे हा करेक्ट मिक्स पॉप्युलेशन, जे मुंबईचं कल्चर आहे, कॉस्मोपॉलिटन कल्चर, त्याचा एक्झॅक्टली आपण म्हणतो ना स्लाइस काढून, आपण एक एक हिस्सा काढून आपण बाजूला केला तर तसाच्या तसा जो दिसतो, ती एक्झॅक्ट मुंबई जी आहे तशी आहे. मराठी, उत्तर भारतीय, गुजराती, एका बाजूला अत्यंत श्रीमंत, दुसऱ्या बाजूला झोपडपट्टी, मुसलमान, दलित समाज मोठ्या प्रमाणात त्या भागात आहे. हा सगळा एक 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 कॉन्सन्ट्रेटेड सगळा भाग त्याच्यामध्ये झालेला आहे. त्यामुळे प्रत्येकाची मतं ही महत्वाची असतात. यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तिकडे स्ट्रॉंग स्वतःला का म्हणत होता, कारण त्यांचे स्वतःचे 2 भाग जे कॉन्स्टंटली त्यांच्या बरोबर राहिलेले, प्लस ऍडिशनल मुस्लिम समुदायाची मतं यावेळेस त्यांना ट्रान्सफर होतील या विश्वासाने ते त्या ठिकाणी म्हणत होते. आता मिलिंद देवरा हे काही जननेता नव्हते, म्हणजे ते काही आपण असं नाही म्हणू शकत की प्रचंड पब्लिक नॉलेज म्हणजे सपोर्ट असलेले किंवा अशा पद्धतीचे लोकप्रिय वगैरे खूप असं नाही आपल्याला म्हणता येणार. पण त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये होते, म्हणजे जे नगरसेवक ग्राउंड लेवलला काम करतात ते हे सगळे त्यांच्या बरोबर होते. जे मुंबादेवीचे आताचे आमदार आहेत अमीन पटेल, हे सुद्धा काँग्रेसचे आमदार, ते सुद्धा मिलिंद देवरा यांचे समर्थक मानले जातात. अर्थात अमीन पटेल काही त्यांच्याबरोबर जात नाहीयेत. मी काल रात्री त्यांच्याशी बोललो होतो. त्यांचं म्हणणं आहे की मी काही त्यांच्याबरोबर जाऊ शकत नाही, पण साधारण मला असं वाटतं त्यांना कल्पना आलेली होती की काय होणार आहे. काल अमीन पटेल यांचा वाढदिवस पण होता खरं तर. पण तर त्याच्यामुळे ते त्यांच्याबरोबर गेले नाहीयेत. त्यामुळे फरक कुठे पडतो माहितीये, की पब्लिक परसेप्शन मध्ये मिलिंद देवरा गेल्यामुळे शिवसेनेची लढाई ही, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा महाविकास आघाडीचा जो दावा आहे ना, तो परसेप्शन मध्ये कमजोर पडतो. परसेप्शन मध्ये कमजोर पडला की तुम्हाला ती लढाई लढताना डिफिकल्ट होऊन जातो. पण तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, एवढं करून सुद्धा जर भारतीय जनता पार्टीने ती सीट घेतली तर मिलिंद देवरा त्या ठिकाणी कशा पद्धतीने काम करतील. मिलिंद देवरांचा एकूण काँग्रेसचा कोर वोटर, तू म्हणालीस त्या पद्धतीने 3.5 लाख मतं मिलिंद देवरांनी घेतली. याचा अर्थ असा की काँग्रेसचा कोर वोटर 2014 आणि 2019 या अत्यंत डिफिकल्ट निवडणुका राहिलेल्या आहेत. मुंबई सारख्या शहरामध्ये 6च्या 6 जागा लागोपाठ शिवसेना भारतीय जनता पार्टीने जिंकलेल्या होत्या. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा 3.5 लाख मतं, म्हणजे हा काँग्रेसचा कोर वोटर आहे. हा कोर वोटर मिलिंद देवरांच्या जाण्यामुळे शिफ्ट होईल का, हा महत्वाचा मुद्दा आहे. हे मतदान नरेंद्र मोदींच्या पॉप्युलरिटीच्या शिखरावर सुद्धा शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या विरोधात पडलंय. ते फक्त मिलिंद देवरांचं मतदान आहे की त्याच्यामध्ये काँग्रेसचा कोर मतदार आहे, हे बघणं माझ्या मते सगळ्यात महत्वाचं असणार आहे. की ज्या ठिकाणी मिलिंद देवरांची मतं आहेत, उदाहरणार्थ
मलबार हिल किंवा या सगळ्या भागामध्ये त्यांची काही मतं असतील, ती तर तशीही भारतीय जनता पार्टीच्या बाजूला वळलेली होती. त्यांना सगळ्यात मोठा झटका तिकडनंच बसला ना, कारण शेवटी मिलिंद देवरांच्यामुळे, देवरा फॅमिलीमुळे, देवरा फॅमिलीच्या त्या भागातल्या त्यांच्या तिकडे त्या भागामध्ये ते फिरायचे, त्याच्यामुळे त्या सर्कलमध्ये ते फिरायचे, त्याच्यामुळे ती मतं त्यांना ऍडिशनल पडायची, म्हणून मिलिंद देवरा कॅन्डिडेट असायचे. म्हणजे काँग्रेसचा कोर वोटर प्लस हे ऍडिशनल टॉपिंग त्याला मिळायचं, म्हणून मिलिंद देवरा तिकडनं निवडून यायचे. आता तो मतदार ऑलरेडी भारतीय जनता पार्टीकडे शिफ्ट झाला. त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसच्या कोर मतदाराच्या पलीकडे मिलिंद देवरांचा स्कोप किती राहतो, ते काँग्रेसचा कोर मतदार बोलू शकतील का? असं होईल का की मोहम्मद अली रोडवरती अचानक भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेनेच्या चिन्हावरती मतदान व्हायला सुरुवात झालेली, मिलिंद देवरा तिकडे गेले म्हणून? हे आपल्याला बघायला लागेल कुठेतरी. त्यामुळे गेम इज स्टील ओपन. अजूनही आपल्याला हे कळायचं आहे की शिंदे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये कोणाला सीट चालली आहे. मिलिंद देवरा आल्यामुळे शिंदेचा दावा मजबूत झालाय त्या लोकसभा कॉन्स्टिट्युन्सीबद्दल, याच्याबद्दल अजिबातच वाद नाहीये. पण भाजप ते मानेल का, हे पण आपल्याला बघावं लागेल. कारण आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून राहुल नार्वेकर यांची होर्डिंग्स वरळीपासून कुलाब्यापर्यंत प्रत्येक कार्यक्रमामध्ये लागायला सुरुवात झालेली आहे. दही अंडी आणि काय असे सगळे जे कार्यक्रम असतात, त्याच्यातनं आपल्याला अंदाज येतो की माणूस काय प्रयत्न करतोय. माझ्या माहितीनुसार मंगल प्रभात लोढा सुद्धा इच्छुक आहेत की त्यांना लोकसभेत जायचंय. अशा पार्श्वभूमीवरती त्यांचा क्लेम डावलून मिलिंद देवरांसाठी म्हणून शिंदेना तो मतदारसंघ सुटतो का, हायकमांड सोडते का भाजप हायकमांड, ते पण आपल्याला त्याच्यामध्ये बघायला लागेल. अनुजा, इंटरेस्टिंग असणार आहे दक्षिण मुंबईची लढाई. आपलं जे गणित लोकसभेचं आपण जे व्हिडिओज करतो ना, त्याच्यामध्ये ते दिसून येईल की त्याच्यामध्ये हा सगळा मेन्शन दिसून येईल या सगळ्या गोष्टींचा. मला खरं तर तुम्हाला तेच विचारायचं होतं की ते गणित बदलणार आहे का आता, पण इज इट अ पार्ट ऑफ स्ट्रॅटेजी? म्हणजे खरं तर, कारण ज्याचा तुम्ही उल्लेख केलेला आहे, आणि खरं तर मिलिंद देवरा यांनी गेल्या रविवारीची प्रतिक्रिया दिलेली होती की आमचं तिकडे काम आहे. म्हणजे असं नाहीये, कारण त्यांचं एक प्रकारे ह्या ठाकरे गटाला बोलणं होतं की आम्ही काही कोणाच्या लाटेत निवडून आलेले कधी नव्हतो, तर आम्ही आमच्या कामाच्या जोरावर निवडून आलेलो होतो, आणि आता सुद्धा गेल्या 10 वर्षात आमची कामं तिथे राहिलेली आहेत, ज्या जोरावर आमचा सुद्धा तिथे एक रीच आहे, आणि असं त्यांचं एक प्रकारे म्हणणं होतं. आता मी याच्यामध्ये स्ट्रॅटेजीचा मुद्दा म्हणतेच आहे, आणि सोबतच आपण आपल्या स्क्रीनवर सुद्धा काही दृश्य दाखवतोय, ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल एक गाडी तिकडे तयार आहे. तिकडनं कदाचित मिलिंद देवरा हे थोड्याच वेळात निघतील, कारण की आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये त्यांचा प्रवेश होणार आहे. आता हा प्रवेशाच्या संदर्भातच मला सरांना विचारायचं होतं की इज इट अ पार्ट ऑफ स्ट्रॅटेजी, की मिलिंद देवरा हे इच्छुक खरं तर नसतेच, तर त्यांनी एवढं जर ठाकरे गट दक्षिण मुंबईतनं दावा करतोय, तर त्याच्यावर त्यांना तातडीनं प्रतिक्रिया देऊन त्याच्यावर त्याला कंडेम करण्याची गरज भासली नसते, बिकॉज इतर कोणीच ते केलं नाही. स्वतः मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष सुद्धा या गोष्टीसाठी समोर आले नाही आणि म्हणाले नाही की तुम्ही काही दावे करू नका, अजून आपल्या बोलणी सुरू आहेत. हे फक्त कोण म्हणत होतं की जे इच्छुक होते, ज्याच्यामध्ये संजय निरुपमाने सुद्धा हे बोलून दाखवलं, मिलिंद देवरांनी सुद्धा बोलून दाखवलं. इतर कोणाला त्याची काही फार पडलेली नव्हती. नाना पटोले असतील, अशोक चव्हाण असतील, सगळे वरिष्ठ नेते दिल्लीत गेलेले होते, त्यांनी सुद्धा असं कधी काही बोलून दाखवलं नाही की तुम्ही आधीच का असे सगळे दावे करताय. हे इच्छुकांकडनं दावे केले जात होते की तुम्ही आधीच कुठलेही दावे करू नका, अजून बोलणी सुरू आहे, ज्याच्यातले वन ऑफ द नेता हे मिलिंद देवरा होते. पण असं असून सुद्धा मिलिंद देवरा हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये जात आहेत, आणि पुढचं प्लॅनिंग काय आहे तर त्याला कदाचित राज्यसभेवर पाठवलं जाऊ शकतं. तर शेवटी त्या जागेवर ज्यांचा दावा आहे तो भाजपती करेलच, आणि हा स्ट्रॅटेजीचा भाग आहे. मी यासाठी म्हणते की ज्या ठिकाणी काँग्रेस पक्ष फोडणं हे पॉसिबल नाहीये, जसं शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत झालं, तर जिकडे ठाकरे गटाला कदाचित स्कोप असेल किंवा ठाकरे गट कदाचित स्ट्रॉंग नसेल, त्या ठिकाणी जिकडनं काँग्रेसची मतं ही ठाकरेंना ट्रान्सफर होऊ शकतात, जिकडे काँग्रेसची स्वतःचीच मतं आहेत ती इथे तिथे जुळणारी मतं नाहीयेत, तिकडनं तो बडा नेता फोडायचा आणि तो आपल्यासोबत घ्यायचा आणि तो अकोमोडेट राज्यसभेवर करायचा. शिंदेच्या शिवसेना असेल किंवा मे बी उद्या जाऊन अजित पवारांची राष्ट्रवादी असेल, असं करून करायचं. पण मात्र कॅन्डिडेट आपलाच उतरवायचा भाजपचा, असा सुद्धा त्याच्यामध्ये भाग असणार आहे का. आणि हे इन फ्युचर सुद्धा अजून कुठले असे मतदारसंघ आहेत किंवा नेते आहेत ज्यांना असं टार्गेट केलं जाऊ शकतं की जिकडे उमेदवार ठाकरे गटाचा असू शकतो, काँग्रेसचा त्याला एक बॅकअप असू शकतं, आणि तिथलाच बरोबर काँग्रेसचा नेता हा फोडला जाईल. म्हणजे हा मुद्दा तुझा बरोबर आहे, हे ऑब्झर्वेशन पण बरोबर आहे. कसं आहे ना की काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे जे दोन पक्ष आहेत ना, त्यांची एक इकोसिस्टीम असते नेत्याच्या आजूबाजूला, आणि त्याच्यामुळे म्हणजे आपण आधीची पण उदाहरणं घेऊ शकतो की कोकणामध्ये 2004 नंतर काँग्रेस अचानक वाढली, कारण त्यांच्याकडे नारायण राणे शिवसेनेत काँग्रेसमध्ये गेलेले होते. असं नाही की तिकडे काँग्रेस आधी नव्हती. मेजर सुधीर सावंत राजापूर मतदारसंघामधनं 91 पासून निवडून येत आहेत. त्याच्यामुळे असं नाही की तिकडे काँग्रेस नव्हतीच अजिबात. काँग्रेसची कोर मतं होती, पण त्याच्यामध्ये ऍडिशनल जी एक ताकद आणण्याचं काम जे आहे ना ते नेत्यांकडनं केलं जातं, आणि तो फेज
त्या त्या भागातला असायचा आणि मग वर्षानुवर्ष तोच फेस चालू राहायचा. मुरली देवरा हे जेव्हापासून लोकसभा लढवत आहेत तेव्हा ते एकदा मुरली देवरा निवडून यायचे, दुसऱ्या वेळेस जयवंतीबेन मेहता भारतीय जनता पार्टीच्या तिकडच्या उमेदवार असायच्या, त्या निवडून यायच्या, पुढच्या निवडणुकीत मुरली देवरा यायचे, मग जयवंतीबेन मेहता यायच्या. पण चेहरे काही बदलायचे नाहीत. हे असं एकदा तू एकदा मी असं चालू राहायचं त्यांचं आपापसामध्ये. आता हे भाजपला चांगलं माहिती आहे की आपल्याला जर जे मतदारसंघ डिफिकल्ट आहेत त्या ठिकाणी आपल्याला काँग्रेसची मतं आपल्याकडे कदाचित वळवता येणार नाही, काही आपण केलं तरी सुद्धा. मग आपण अशा नेत्यांना टार्गेट करू शकतो की ज्यांची नाराजी कुठेतरी सुरू आहे, आणि ती नाराजी टॅप करणं काही फारसं कठीण नाहीये. काँग्रेस सारख्या पक्षामध्ये 10-10 वर्ष कुठल्याही पदावर नाही हे म्हटल्यानंतर आपोआप चुळबुळ सुरू होते नेत्यांची, त्यांना ती सवय नाहीये. भारतीय जनता पार्टीमध्ये वर्षोनवर्ष लोक सत्तेवर राहिले नाहीत तरी सुद्धा काही ते भाजप सोडून दुसऱ्या पक्षात गेले नाहीत, निवडणुका हरले तरी सुद्धा काही ते गेले नाहीत. शिवसेनेमध्ये आपण ते बघितलेलं आहे. पण ती ज्याला म्हणतो ना पक्षाची कमिटमेंट, याच्यामध्ये काँग्रेसचे अनेक नेते हे लॅक आहेत कुठेतरी. ते निवडणूक हरले की त्यांची कमिटमेंट डळमळायला लागते, मग ते शोधायला लागतात की आपल्याला दुसरं काही कुठे ऍडजस्टमेंट मिळू शकेल का. जेव्हा काँग्रेस पक्षाचं सगळं चांगलं चाललेलं असतं त्यावेळेस ते ऍडजस्ट करून देऊ शकतात, पण मुळात तुमच्याकडे राज्यसभेवर पाठवायला एकपेक्षा जास्त जागाच नाहीये. अशा परिस्थितीत तुम्ही किती लोकांना ऍडजस्ट करणार, मग एकाला केलं तर दुसरा रागवणार, ह्याच्यामध्ये सगळी गडबड चालू असते. तर हे सगळे लोक ऑलरेडी टॅप केलेले आहेत की याच्या कोण त्या पद्धतीने लागू शकतात. माझ्या माहितीनुसार मिलिंद देवरांनी भारतीय जनता पार्टीसाठी प्रयत्न केला होता. अर्थात मला ते मिलिंद देवरा ऑफिशियली ते कितपत मान्य करतील मला माहित नाही, पण दुसऱ्या बाजूला श्रीकांत शिंदेच्या मार्फत त्यांचा संपर्क हा शिंदेबरोबर पण सुरू झालेला होता. ही गोष्ट आपण विसरता कामा नये. गेल्या 7-8 महिन्यापासून तो संपर्क होता आणि म्हणजे कुठेतरी लक्षात आलेलं होतं की कारण ज्या क्षणी महाविकास आघाडी झाली त्या क्षणी मिलिंद देवरांना हा अंदाज आलेला असणार की आपली कॉन्स्टिट्युन्सी गेली, आपल्या कॉन्स्टिट्युन्सीवरती आपल्याला लोकसभा जर एकत्र लढलो तर आपला दावा असणार नाही. बेसिक गणित असतं, सिटिंग खासदार आहे त्याला ते मिळणार, त्या पक्षाला ते मिळणार, त्यामुळे आपला दावा तर जाईल त्याच्यामध्ये. कुठेतरी त्यांनी तेव्हापासूनच ऑप्शन बघायला सुरुवात केलेली असतील किंवा त्यांनी काँग्रेसमध्ये प्रयत्न केले की मग मला काही अकोमोडेट करता येईल का राज्यसभेवरती वगैरे वगैरे.